सोबत आहेत श्वेता आलटे. श्वेताजी, स्वागत आहे तुमचं भारत सत्तामध्ये खूप खूप. मी सांगितलं की शिक्षणावर पण बोललं पाहिजे. माध्यमं नेहमी वेगळ्याच विषयावर बोलत असतात. तसा तरुणांचा सूर असतो की माध्यमे ह्या विषयावर बोलत नाही आहेत. तुम्ही आता ऑस्ट्रेलियाला जाताय, नेमकं कशासाठी जाताय आणि काय घडलं काय सांगाल? मी ऑस्ट्रेलियासाठी मास्टर्ससाठी जाते आहे आणि माझं द युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि मला समाज कल्याणची फुल्ली फंडेड स्कॉलरशिप भेटलेली आहे. आणि कुठल्या शिक्षणासाठी जाताय काय सांगाल? मी मास्टर इन प्रोफेशनल इंजिनिअरिंगसाठी जात आहे. माझी इलेक्ट्रिकल ब्रांच आहे. त्याच्या पूर्वीचं शिक्षण कशात झालेलं आहे? माझं ह्याच्या आधी B.Tech झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये झालेलं आहे. आणि आत्ता जी तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाताय ऑस्ट्रेलियाला, हे सगळं तुम्ही म्हणालात की स्कॉलरशिप समाज कल्याण विभागाची जी आहे त्यातनं जात आहे. कशा प्रकारे हे सिलेक्शन झालं, त्याचं काय क्रायटेरिया होता, किंवा आणखीन विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल की ज्यांना उच्च शिक्षणासाठी वाटतं किंवा पैसे नसतील तर आपण पुढे शिकू शकत नाही आहे, मग काय ती प्रोसेस आहे काय सांगाल? ही प्रोसेस थोडी हार्ड आहे असं मी बोलेल. मार्किंग क्रायटेरिया आहे अबाव 60% च्या पुढे तुम्हाला B.Techमध्ये मार्क्स पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय केल्यानंतर एक लिस्टमध्ये नाव आल्यानंतर मग तुम्हाला त्याचं भारताभरातनं किती विद्यार्थी जात आहेत किंवा महाराष्ट्रातनं किती विद्यार्थी जात आहेत? ओव्हरऑल 75 स्टुडंट्स जातात आणि म्हणजे प्रत्येक ब्रांचचे 5-5 स्टुडंट ते निवडले जातात आपल्या थ्रू. आणि या यशाचं तुमचं म्हणजे क्रेडिट तुम्ही कोणाला द्याल? नाही, या यशाचं क्रेडिट मी मम्मी पप्पांना देईल. त्यांनी खूप सपोर्ट केल्यामुळेच मी इथपर्यंत आली आणि माझा भाऊ पण, त्यांनी प्रत्येक वेळेस मला खूप साथ दिली आहे. शालेय शिक्षणाबद्दल काय सांगाल? म्हणजे आता तुम्ही मूळच्या लातूरच्याच आहात, तर ते म्हणजे आत्ता शिष्यवृत्ती मिळाली म्हणजे तुम्ही थोडं हुशारच आहात म्हणायला हरकत नाही आहे. तर मग सुरुवातीपासूनच अभ्यासाचा काय घरचा माहोल होता? जनरली सामान्य कुटुंबांमध्ये अभ्यासांबद्दल जे असतं त्याच्याबद्दल थोडंसं काय सांगता येईल? मी याच्यासाठी विचारतोय, काही लोक म्हणजे आज काय झालं आहे की माझ्याकडे रिसोर्सेस नाही आहेत, माझ्याकडे हे नाही, अमुक नाही, तमुक नाहीत, मी कसं पुढं जाऊ, ह्या सगळा जो न्यूनगंड लोकांमध्ये तयार झाला आहे, विशेषतः सामान्य लोकांमध्ये, ह्यांना कुठंतरी थोडंसं याच्यातनं प्रेरणा वगैरे मिळत असते या विषयातनं, म्हणून हे थोडंसं जाणून घेणं गरजेचं असतं. अच्छा, माझे आजोबा म्हणजे मम्मीचे वडील ते म्हणजे आधी हैदराबादला होते हॉस्टेलला. त्या टाईमला आंबेडकर त्यांच्या हॉस्टेलमध्ये यायचे. म्हणजे माझे आजोबा आंबेडकरांना भेटलेले आहेत. तर त्यांनी म्हणजे आंबेडकर सांगायचे की शिका तरच आपलं भवितव्य वगैरे पुढे जाल तुम्ही. तर तसंच माझ्या आजोबांनी त्यांच्या 5 भावांना पण शिकवलेलं आहे. सगळे माझे आजोबा डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, वकील आहेत आणि ते माझे खूप म्हणजे मोठे प्रेरणास्थळ होते. आणि त्याच्यानंतर माझे पप्पा पण खूप गरीब परिस्थितीतून आलेले आहेत. त्याआधी म्हणजे खेड्यातच राहिलेले आहेत सगळं. मग त्याच्यामुळे मला थोडं अजून जास्त प्रेरणा भेटली आणि काही गोष्टींमुळे आम्ही सेपरेट झालेलो होतो आणि मग त्याच्यामुळे मग मला अजून जास्त हे होत होतं आणि मग ते माझं ड्रीमच होतं की पुढे जायला. पण पालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, आत्ताच्या घडीला तुमची मुलगी परदेशात जाते आणि आपल्या गुणवत्तेच्या बळावर जाते? मला खूप छान वाटते. म्हणजे मी असं कधी पण असं इमॅजिन पण केलं नव्हतं किंवा डोक्यात विचार पण नव्हते, पण तिने ते करून दाखवलं. जास्त काही बोलू शकत. इतर सामान्य पालकांना तुम्ही काय संदेश द्याल शिक्षणाबाबतीत खास करून? मी माझ्या मुलासाठी अगोदर बोलतो. मी ज्यावेळेस हे 8वीमध्ये होते तेव्हापासून मी त्यांना सांगत होतो की तुम्ही शिका, मी तुम्हाला मदत करतो आणि तुम्ही तुमच्या पायावर उभे राहा. त्याप्रमाणे सगळ्यांनी ह्या पद्धतीने चालावं असं मला तुमच्या शिकवणीचं चीज झालं असं म्हणायला हरकत नाही? एकदम झालं. काय अपेक्षा आहे आता मुलीकडनं? आता मुलीनं ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर 2 वर्ष तिला आता म्हणजे आपलं मास्टर करण्याची संधी मिळालेली आहे. त्याचा तिनं पुरेपूर फायदा घ्यावा. हे एक विद्यार्थिनी आपण ज्यांना भेटलेलो आहेत, अतिशय सामान्य कुटुंबातनं शिकून आज त्या ऑस्ट्रेलियाला उच्च शिक्षणासाठी जात आहेत. समाज कल्याण विभागाकडनं त्यांना स्कॉलरशिप पण मिळालेली आहे. निव्वळ पैशाअभावी शिक्षण थांबत नसतं ह्याचं हे एक उदाहरण आहे. विद्यार्थी जी सामान्य कुटुंबातले आहेत या लोकांनी एफर्ट्स दिले, आपल्याला गुणवान बनवलं, आपल्याला गुणवत्तेला थोडंसं डेडिकेटेडली काम केलं तर आपल्यासारखे म्हणजे सामान्य कुटुंबातली लोकं पण उच्च शिक्षण घेऊ शकतात. त्यांना कुणी
त्यांना कोणी थांबवू शकत नाहीत. अनेक शासकीय यंत्रणा याच्यासाठी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या पण राहतात, हे आपण या निमित्ताने पाहतोय. भारत सत्ता असेच वेगवेगळे विषय घेऊन आपल्यासमोर येत राहणार आहे. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.